विधानसभा निकालावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय। निवडून आलेल्यांचीही निकालावर विश्वास नसेल असा टोला त्यांनी लगावला। लोकसभेत एक खासदार असलेल्या अजित पवारांना 42 जागा कशा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। विधानसभेचा निकाल चक्रावून टाकणारा असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। या निकालामुळे मनसैनिकांना खचून न जाण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते गायब केलं गेलं असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित केली आहे, त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आणि आपण त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। ईव्हीएम संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याबाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण असल्याची प्रतिक्रिया थोरातांनी दिली। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार उत्तम जानकरांनी राज ठाकरेंच्या ईव्हीएम बाबतच्या भूमिकेचं स्वागत केलंय। विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून आपण राज ठाकरेंना ईव्हीएमच्या विरोधात पुरावे देणार असल्याचं जानकरांनी म्हटलंय। राज ठाकरेंवर भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी पलटवार केलाय। भाजपनं कधीही तडजोडीचं राजकारण केलं नसून राज ठाकरेंचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीवर आहे असा आरोप शेलारांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे असं माजी मंत्री एकनाथ खडसेंनी म्हटलं। बाकी सर्व प्रकरणाचे निर्णय लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निर्णयाला उशीर का होतोय असा सवाल खडसेंनी केलाय। जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। दर आठवड्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलीस सुस्त बसलेत का असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय। 9 फेब्रुवारी हा दिवस राज्यात कॉमन मॅन म्हणून साजरा केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेतर्फे या उपक्रमाचं आयोजन केलंय। या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील 61 सर्वसामान्य नागरिकांचा युवा सेनेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे। शिवसेना भाजप युती तुटण्यास अमित शहा जबाबदार आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। चंद्रकांत पाटलांनी युती होण्याविषयीचं ज्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल त्यांनी आभारही मानले। दरम्यान पुढे काय घडणार आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलंय। बुरखा घालून परीक्षा केंद्रात परवानगी न देण्याच्या मुद्द्यावरनं राजकारण सुरू झालंय। भाजपकडनं हिंदू विरुद्ध मुस्लिम तेढ निर्माण केली जाते असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। वाशिमचे मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तर डांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाय। अंतर्गत मतभेदामुळे राजीनामा देत असल्याचं मनीष डांगेंनी म्हटलंय। अजित पवारांनी खंडणी मागणाऱ्यांना थेट इशारा दिलाय। यापुढे खंडणी मागणाऱ्यांमध्ये कुणाचं नाव आलं तर त्याला सोडणार नाही, सर्वांवर मकोका लावणार असा इशाराच अजित पवारांनी दिलाय। विकास कामांमध्ये कुणीही निधीचा गैरवापर केल्यास ते सहन केले जाणार नसल्याचा इशारा दादांनी दिलाय। दोषी असेल तर कारवाई करणार, आरोपी झालेत म्हणून कारवाई होणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। तर सर्व पुरावे दिलेत, कारवाई करावी अशी मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे। बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर मंत्र्याचा राजीनामा घ्या, अगोदर खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांकडे केली आहे। बीडमध्ये भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 51 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे सापडलेला नाहीये। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय। वाल्मिक कराडच्या आजार आणि उपचारांची चौकशी करण्यात आली आहे। आरोग्य विभागाच्या आदेशानंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील 2 सदस्यीय पथकानं बीडमध्ये जाऊन आजारासंबंधी माहिती घेतली। त्याच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित केली जात होती। याबाबतचा अहवाल येत्या 2 दिवसात सादर करण्यात येणार आहे। परभणीत आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात संविधान प्रेमी नागरिकांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय मिळाला नसल्यानं हा मोर्चा काढलाय। या मोर्चात सोमनाथचं कुटुंब देखील सहभागी होणार आहे।
रायगडच्या गागोदेमध्ये सत्यशोधक सर्वोदय संघटनेचं आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रात केलेल्या खासगीकरणामुळे 14,000 प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। या निर्णयाविरोधात संदीप पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये घुसून शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। त्यांनी पाणी प्रश्नावर हंडा मोर्चा काढला। पुण्यातील काही भागात पाणी प्रश्न बिकट झालाय। वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन समोर भेटूनही ते दाद देत नाही। सर्व ठेकेदाराच्या नावावर ढकलतात असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेनं भव्य मूक मोर्चाचं आयोजन केलं। यावेळी 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी त्याच आस्थापनेत रोजगार देण्यात यावा, तसंच त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावा अशा मागण्या केल्यात। याशिवाय विद्यावेतनातही वाढ करून द्यावी अशी मागणी केली आहे। चंद्रपुरात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बसून गांधीगिरी करत आंदोलन केलंय। महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची 48 तासात चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। सांगलीत शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय। प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रातील प्रीपेड वीज मीटर निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रास्ता रोको आंदोलन केलंय। एसटीच्या दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी राजगुरुनगर बसस्थानकाच्या समोर एसटी बस रोखण्यात आल्या। पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मूक आंदोलन केलंय। सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन केलंय। काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मधील घोटाळ्यांविरोधात त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्यानं भाविकांची गैरसोय होते। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागतं। विप्रदत्त घाटापासून ते मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतरही स्वच्छतागृह नाहीये। त्यामुळे इथं स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली आहे। चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी भोजन निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत। ओबीसी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 5 महिने लोटूनही डीबीटी रक्कम मिळाली नसल्याचं समोर आलंय। या वसतिगृहात जवळपास 40 विद्यार्थी असून हा भोजन निर्वाह भत्ता लवकरात लवकर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये 5 दिवसीय 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सुरू झालं। राज्यभरातनं 330 विद्यार्थी अमरावतीत दाखल झाले। या प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यकांचे प्रयोग प्रकल्पही सादर करण्यात आले। वर्ध्यातील तीर्थक्षेत्र घोराडमध्ये संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यासाठी मंदिरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती। तर यावेळी नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाशिममधील अडोळी गावात बालविकास प्रकल्पाअंतर्गत गर्भवती महिला आणि बालकांसाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून बालकांना मार्गदर्शन केलं गेलं। अकोल्यातही गियाबारेचे 4 रुग्ण आढळले। त्यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात चोरीच्या घटना वाढल्यात। आता वाशिम रोडवरील मोरया कृषी सेवा केंद्र आणि शिवराय फार्मा या 2 दुकानात चोरी झाली आहे। लाखो रुपयांसह चोरांनी सीसीटीव्हीचे DVRही चोरून नेलेत। त्यामुळे रिसोड पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आव्हान आहे।